आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। बीड जिले में पिछले 17 दिनों से भारी बारिश हो रही, जिससे कई जानवरों की मौत के साथ साथ मानव और कृषि क्षेत्र को भी नुकसान पहुंचा और कई घरों को भी नुकसान पहुंचा। सरकार सूखा घोषित करने को तैयार नहीं, जबकि अन्य राज्यों की सरकारों ने जल्द ही फैसले ले लिए। लेकिन महाराष्ट्र सरकार फैसला लेने में देरी क्यों कर रही? महाराष्ट्र सरकार को जल्द से जल्द सूखा घोषित करना चाहिए और किसानों व प्रभावित लोगों को जल्द से जल्द सहायता प्रदान करनी चाहिए। आज आम आदमी पार्टी और सामाजिक कार्यकर्ताओं द्वारा बीड जिला अधिकारी कार्यालय पर विरोध प्रदर्शन किया। इस अवसर पर उन्होंने नारों के माध्यम से भी अपना रोष व्यक्त किया। काय सांगाल? मोर्चा काढलेला आहे, रुग्ण मोर्चा आहे। खरं तर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातली जी व्यथा आहे ती बिकट झालेली आहे, मात्र सरकार कोणता निर्णय घेत नाही आणि त्याचमध्ये तुमचा रुग्ण मोर्चा आहे। काय सांगाल? खरं तर महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 10 ते 15 दिवसापासून आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे। ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत। मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले आहे। सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे फळबागांचं। त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय, ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत। परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजेत, केलेला नाहीत। अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं। तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली। मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे। शेतकऱ्यांना जो विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे। ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे। म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर रुग्ण घेऊन आलेला आहे। जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्याच्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।